पवन केने आणि संदेश केने अशी प्रथम विकेटसाठी जोडी यावेळेस मैदानामध्ये जात असताना सामन्याचे पंच नक्कीच आम्ही पाहू शकतो पंचांची भूमिका निभवत असताना तर चला पंच इथे सामन्याला सुरुवात करा प्लीज धारावे संघ जास्त टीम मीटिंग घेऊ नका प्लीज आजच्या दिवसात खूप वेळ आपल्याला झालेली आहे अजूनही 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत यानंतर सुद्धा तर त्याची नक्कीच नोंद घ्या जास्तीत जास्त वेळ इथे वाचवण्याचा प्रयत्न करा तसेच मैदानाचा लवकरात लवकर ताबा घ्या 4 षटकांची महत्त्वपूर्ण लढत असेल 4 षटकांचा हा सामना नक्कीच पंच प्लीज प्लीज धारावे संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज नक्कीच विनंती करतो वारंवार तुम्हाला नक्कीच विनंती करत आहोत नक्कीच क्षेत्ररक्षण सजवून घ्या मैदानाचा ताबा घ्या तर तिसऱ्या फेरीतील पहिल्या डावाला यावेळेस सुरुवात होत असताना तुम्ही पाहत आहात नक्कीच गोरसे बी संघ प्रथम फलंदाजी करत असताना टॉस हारल्यानंतर तर टॉस जिंकून इथे प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय धारावे स्पोर्ट्स धारावे संघाने नक्कीच यावेळेस क्षेत्ररक्षण सजवून घेत असताना गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवर प्रथम षटक हाताळण्यासाठी प्रथम पॉवर प्लेचा षटक असेल आणि जबाबदारी असेल पॉवर प्लेचा नक्कीच दडपण असेल आणि त्या दडपणाच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन प्रथम वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत असताना धारावे स्पोर्ट्स धारावे संघाकडनं पॉवर प्लेचं पहिलं षटक यावेळेस सचिन याच्यावरती जबाबदारी सोपवली जाते तसे तुम्ही पाहू शकता गोरसे बी संघाकडनं नक्कीच फलंदाजीसाठी प्रारंभ जोडी यावेळेस मैदानामध्ये संदेश केने आणि पवन केने प्रथम स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकता पवन केने तर नॉन स्ट्राईक एंडला संदेश केने या सामन्यामध्ये नक्कीच महत्त्वपूर्ण लढत असणार दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी इथे मात्र लढत देणार 4 षटकांचा हा सामना असेल प्रथम पॉवर प्लेचा षटक एक चांगली झुंज पाहायला भेटेल प्रेक्षकांना यामध्ये काही शंका नाही शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल याच्यामध्ये सुद्धा काही शंका नाही पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जात असताना धाव फलकाला नक्कीच पहिल्या डावाला इथे सुरुवात होत असताना पंच देखील आम्हाला इशारा करतायत नक्कीच पहिल्या डावाला इथे सुरुवात होते गोलंदाजी मार्कवर सचिन आपल्या षटकातील पहिला चेंडू यावेळेस 6 चेंडू समोरच्या दिशेने खोदून काढला क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि एकच धाव एका धावेने नक्कीच धाव फलकाला सुरुवात होते धाव फलकाला प्रारंभ होते एक धाव यावेळेस लागली जाते धाव फलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना जय बजरंग गोरसे संघ गोलंदाज सचिन पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जात असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी या चेंडूवरती केला चांगला चेंडू फेकला आता मगाचा नक्कीच एक धाव खर्च केली पवन केने नक्कीच स्वतःचा वैयक्तिक खाता खोलत असताना तसंच जय बजरंग गोरसे बी संघाचा देखील एका धावेने इथे खाता खोलला पॉवर प्लेचा पहिला षटक नक्कीच पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करायला हवा कारण की या षटकामध्ये जर नक्कीच तुमचा पाया जर मजबूत असला तर नक्कीच चांगली धाव संख्या यावेळेस उभारण्यामध्ये तुम्हाला पुढे कठीणपणा जाणार नाही यावेळेस पहिला चेंडू यावेळेस हा चेंडू नक्कीच समोरच्या दिशेने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक च्या अवाक्याच्या बाहेर हा चेंडू निघून जातोय नक्कीच पंचांचा इशारा येतोय 6 धावांसाठी हा षटकार स्वतःचा वैयक्तिक खाता खोलत असताना गोलंदाज संदेश षटकारानं आपला खाता खोलतोय संघाची धावसंख्या वेगाने वाढते ती म्हणजेच 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 2 चेंडूंच्या अखेरीस पहिल्या चेंडूवरती आक्रमण प्रहार करण्यासाठी नक्कीच गणला जातो हा फलंदाज आणि तेच दृश्य इथे दाखवून दिलं पहिल्याच चेंडूवरती एक षटकार खेचला 2 चेंडूंच्या अखेरीस धाव फलकावरती 7 धावा या लागल्या जातात गोलंदाज मात्र पुन्हा एकदा आता मात्र दबावामध्ये असेल कारण की समोरचा फलंदाज तुम्ही पाहू शकता आक्रमण प्रहार करण्यामध्ये नक्कीच पहिलं यश प्राप्त होते त्याला पहिल्याच चेंडूवरती ते नक्कीच षटकाराने आपला अकाउंट ओपन करत असताना गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा यावेळेस 6 चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीने डायरेक्ट हिटचा प्रयास परंतु सुखरूप पवन केने सुद्धा आपल्या क्रीजमध्ये एक धाव इथे अर्जित होईल
एका धावेने धावसंख्या 8 या आकड्यावरती जाते. 3 चेंडूंचा खेळ इथं समाप्त झालाय. पॉवर प्लेचा पहिला षटक तुम्ही पाहत आहात. नक्कीच क्षेत्ररक्षण करत असताना धारावे संघ, त्यामधून गोलंदाज सचिन प्रथम पॉवर प्लेचा षटक हाताळताना 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या आहेत. दुसऱ्या चेंडूवरती एक षटकार आपण पाहिला. नक्कीच संदेश याच्या बॅटमधून एक मोठा फटका आला होता. लॉंग ऑफ कव्हर रिझन मध्ये नक्कीच हा षटकार खेचला होता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल, समोर जाईल पवन केने. यावेळेस हा चेंडू अप्रतिम खेळून काढलाय. टॅप टू द गॅप मधून चेंडूला धाडलाय नक्कीच सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 4 धावांसाठी चौकार. वेगाने धावसंख्या वाढेल. यावेळेस धाव फलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजेच 12 धावा यावेळेस धाव फलकावरती लागल्या जातात. पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग करत असताना दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. पवन केने वैयक्तिक 5 धावसंख्येवरती खेळत असताना 2 चेंडूंचा सामना केला. एका चौकाराच्या साहाय्याने 5 धावसंख्येवरती खेळतोय. गोलंदाज नक्कीच दडपण असेल. गोलंदाजावरती 12 धावा आतापर्यंत खर्च केलेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. यावेळेस 6 चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच फलंदाज बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगत होते. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती थांबलेली. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पॉवर प्लेच्या या षटकातील कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गोलंदाज सचिन याने. या निर्धाव चेंडूच्या सहाय्याने नक्कीच धाव फलकाला इथे थांबवण्याचं काम केलं. आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र आक्रमण प्रहार. आणखीन एक चेंडू जाईल 6 धावांसाठी. पवन केने याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने वाढते, ती म्हणजेच 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. षटक क्रमांक 1 इथे संपला जातोय. संघाची धावसंख्या 18. यावेळेस मजबूत पायाभरणी केली जाते. गोरसे बी संघाकडून नक्कीच नाणाफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना 18 धावा बिनगडी बाद. नक्कीच एक चांगल्या आणि सुस्थितीमध्ये यावेळेस संघ दिसतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र धारावी संघाला कुठेतरी इथे ही जोडी तोडण्याचं काम करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की नॉकआउट सामने आहेत आणि त्या सामन्यांमध्ये नक्कीच जर हरला तर नक्कीच या टुर्नामेंटमधून बाहेर जाणार. आणि त्याच कारणाने नक्कीच कुठेतरी चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करायला हवा. पहिल्या षटकामध्ये जरूर 18 धावा खर्च केलेत. दोन्ही फलंदाज यावेळेस इन फॉर्ममध्ये फलंदाजी करत असताना एका बाजूने आपण पाहिलं संदेश केने एका षटकाराच्या सहाय्याने 7 धावसंख्येवरती खेळतोय, तर दुसऱ्या बाजूने पवन केने अप्रतिम खेळी करतोय 11 धावसंख्येवरती खेळत असताना. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 विकी याची निवड केली जाते. यावेळेस कर्णधाराकडनं नक्कीच जबाबदारी दिली जाते. पॉवर प्लेचं बंधन इथे नसेल. पॉवर प्लेचा पहिला षटक नक्कीच 18 धावा खर्च केल्या गोलंदाज सचिन याने. त्यानंतर मात्र गोलंदाज विकी. पॉवर प्लेचा दडपण नसेल आणि त्या दडपणाच्या सहाय्याने नक्कीच गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज विकी. सांघिक दुसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत असताना सामोरे जाईल संदेश, ज्याच्या बॅटमधून एक मोठा षटकार आला होता. षटकारानं अकाउंट ओपन केला होता तो संदेश यावेळेस स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकता. दावखुरे आताचा एक फलंदाज नक्कीच गोरसाई बी संघातील एक महत्त्वपूर्ण फलंदाज. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न अँकल इज आणि यावेळेस अप्रतिम झेल इथे टिपला जातोय. नक्कीच संदेश केने याची खेळी इथे समाप्त होते. 3 चेंडूंचा सामना केला आपल्या संघासाठी. धावा कुठल्या त्याने फक्त आणि फक्त 7 धावा इथे 7 धावांचा योगदान दिला आपल्या संघासाठी. त्याची जागा भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज यावेळेस मैदानात जात असताना अक्षय भोईर यावेळेस मैदानामध्ये जात असताना एका बाजूने आपण पाहत आहोत नक्कीच पवन केने यावेळेस स्ट्राईक एंडला असेल, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार आला होता. वैयक्तिक 11 धावसंख्येवरती खेळत असताना आपल्या संघाला नक्कीच पुढे न्यायचं असेल. जर धारावी समोर जर एखादा मोठा आव्हान ठेवायचं असेल तर पवन केने या फलंदाजाची खेळी महत्त्वाची असेल. या फलंदाजाच्या बॅटमधून नक्कीच धावा येत आहेत. या फलंदाजाला इथे टिकणं महत्त्वाचं असेल. परंतु एका बाजूने धारावी संघाला जर कमबॅक करायचं असेल तर या फलंदाजाची विकेट घेणं देखील महत्त्वाचे असेल. गोलंदाज यावेळेस सज्ज होतोय. आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस 7 चेंडू अप्रतिम चेंडू, वेगवान चेंडू. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगत होते. गोलंदाज यावेळेस हवी ठरतोय फलंदाजी करणाऱ्या गोरसाई बी संघासमोर. पहिल्या 2 चेंडूंमध्ये एक फलंदाज बाद केला. त्यानंतर हा निर्धाव चेंडू, वेगवान चेंडू यावेळेस हाताळणी करतोय गोलंदाज. इन फॉर्म मध्ये गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सज्ज असेल. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जात असताना विकी सामोरे जाईल पवन केने, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता.
यावेळेस हा चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एका टप्प्याने फील्ड करेपर्यंत एकच धाव येथे अर्जित केली जाते. एका धावेने संघाची धाव संख्या खूप वेळानंतर वाढते, ती म्हणजेच 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 चेंडूंच्या अखेरीस या षटकामध्ये एक धाव खर्च केली विकी याने. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. एक महत्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरलाय. आतापर्यंत या षटकामध्ये नक्कीच धाव फलकाला रोखून ठेवले. या षटकामध्ये गोलंदाज विकी याने. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस ऑन साईडला चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली कोणतीही चुकी करणार नाही. यावेळेस आणखीन एक फलंदाज नक्कीच बाद होतोय गोरसे बी संघाचा. संघाला लागलेला दुसरा हादरा यावेळेस लागला जातोय अक्षय याच्या रूपाने. त्याची जागा भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज यावेळेस मैदानामध्ये जात असताना डावखोऱ्या शैलीचा हा फलंदाज भावेश पवार यावेळेस मैदानामध्ये जात असताना गोरसे बी संघाकडनं खेळी करत असताना संघाचा नक्कीच कर्णधार यावेळेस मैदानामध्ये जात असताना तारणहार ज्याला म्हटलं जातं संघाकडनं, तोच भावेश पवार यावेळेस मैदानामध्ये जात असताना. परंतु एका बाजूने गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करत असताना गोलंदाज विकी 4 चेंडू आणि फक्त एक धाव खर्च केली आतापर्यंत आणि 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरलाय. वर्तमानात नक्कीच चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज विकी वेगवान चेंडू यावेळेस हाताळताना आपल्या संघासाठी नक्कीच चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतोय आणि आतापर्यंत त्याला यश लाभलंय. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत एक धाव खर्च केली. पुढचा चेंडू आपल्या षटकातील यावेळेस वेगवान चेंडू अप्रतिम खेळून काढलाय. कार्पेटच्या सहाय्याने नक्कीच एक धाव अर्जित केली जाते आणि एकाच धावेवरती समाधान व्यक्त करतील दोन्ही फलंदाज. अप्रतिम क्षेत्ररक्षण सुद्धा झालं. विकी यावेळेस पुन्हा एकदा सज्ज असेल. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 18 धावा तब्बल कुठल्या गेल्या होत्या दोन्ही फलंदाजांमार्फत. त्यानंतर या षटकामध्ये मात्र विकी वेगवान गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. संघाची धाव संख्या 20 या आकड्यावरती थांबलेली. आताच या क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे ठाणे महानगरपालिकेचे सन्माननीय स्थायी समिती सभापती आणि दूरदृष्टी असलेलं विकासाचं नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सन्माननीय संजयजी भोईर साहेब यांचं आगमन यावेळी व्यासपीठावर होत आहे. मान्यवरांचं समस्त क्रीडा रसिकांतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 2 इथे संपला जातोय. संघाची धाव संख्या 21 यावेळेस धाव फलकावरती लागली जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना तुम्ही पाहत आहात जय बजरंग गोरसे बी संघ यावेळेस 21 धावा धाव फलकावरती 2 फलंदाजांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकामध्ये 18 धावा कुठल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र जबरदस्त कमबॅक केला आणि त्याचं श्रेय जाईल नक्कीच गोलंदाज विकी याला. अप्रतिम चेंडू हाताले, अप्रतिम षटक हाताला नक्कीच वेगवान चेंडू अचूक दिशेवरती अचूक लेंथ लाईनवरती टिचून गोलंदाजी केली आणि त्याच कारणाने 3 धावा जरूर खर्च केल्या. गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवर. सांघिक तिसरा षटक घेऊन येत असताना वैयक्तिक पहिला धीरज भोईर यावेळेस गोलंदाजी मार्गवर. मागच्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती, परंतु या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागेल. धाव संख्या 21 11:30च्या सरासरीने वाटचाल करत असताना यावेळेस तुम्ही पाहू शकता जय बजरंग गोरसे बी संघ त्या विरुद्ध क्षेत्ररक्षण करतोय. धारावी संघ नक्कीच पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र कमबॅक केले. आता मात्र तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज धीरज. एका बाजूने आपण पाहणार आहोत भावेश पवार यावेळेस सामोरे जाईल धीरजाच्या पहिल्या चेंडूला. आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जात असताना गोलंदाज नक्कीच डेड बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं आणि पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी. नक्कीच पहिला चेंडू घेऊन जाण्यासाठी सामोरे जाईल भावेश पवार. कशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न असेल या पहिल्या चेंडूला, किती धावांनी नक्कीच यावेळेस हलक्या हाताने खोदून काढलाय चेंडूला. फक्त समोरच्या दिशेने दिशा दिली आणि 1 धाव अर्जित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एका बाजूने आपण पाहतात नक्कीच पवन केने आपल्या संघासाठी चांगली खेळी करत असताना वैयक्तिक जवळपास 13 या धावसंख्येवरती तो खेळतोय. षटक क्रमांक 3 यावेळेस धीरज गोलंदाजी मार्कवर. संघाची धावसंख्या 22.
प्रथम फलंदाजी करत असताना जय बजरंग गोरसे बी संघ. गोलंदाजी मार्कवर धीरज. आपल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळणारा हा चेंडू पवन केने फलंदाज बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगत होते. नक्कीच संघाची धाव संख्या 22 या आकड्यावरती थांबलेली. पहिल्या षटकामध्ये ताबडतोब फलंदाजी झाली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं. त्यानंतर गोलंदाज धीरज सुद्धा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये पुढचा चेंडू यावेळेस हा चेंडू खोदून काढलाय. चेंडू हवेमध्ये आणि हवेमधून होईल फरार. चेंडू जाईल 6 धावांसाठी. आक्रमक षटकार. संघाची धाव संख्या आता मात्र वेगाने वाढते, ती म्हणजेच 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये दबाव निर्माण केला होता गोरसे बी संघासमोर. तो दबाव कुठेतरी हलका करत असताना पवन केने यावेळेस मैदानामध्ये या चेंडूवरती षटकार जरूर आला. संघाची धाव संख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. गोलंदाज धीरज पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेस हा चेंडू ऑन साइडला. आणखीन एक धमाका, आणखीन एक षटकार. पवन केने ऑन फायर यावेळेस दिसून आला. आक्रमक फलंदाजी करत असताना, आक्रमक रूप यावेळेस धारण करत असताना मैदानामध्ये पवन केने अतिशय पारी आपल्या संघासाठी खेळत असताना लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे षटकार. गोलंदाज धीरज याच्यावरती केलेले हे 2 अत्याचार. संघाची धाव संख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. वेगाने धाव संख्या यावेळेस वाढली जाते. 6 धावांनी 34 धावा लागल्या जातात. आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या. गोलंदाज धीरज याने 4 चेंडू फेकलेत. कुठेतरी दबाव नक्कीच गोरसे बी संघासमोर जाणवत होता दुसऱ्या षटकामध्ये. त्याचे पूर्ण नक्कीच परतफेड केली या षटकामध्ये पवन केने या फलंदाजाने. नक्कीच लागोपाठचे 2 षटकार या षटकामध्ये खेचतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर उभा नक्कीच हा फलंदाज पवन केने. यावेळेस हा चेंडू नक्कीच चांगल्या पद्धतीने हाताळला होता. एकच धाव इथे अर्जित होईल. एका धावेने धाव संख्या हलक्या हाताने वाढेल, ती म्हणजेच 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. भावेश पवार हे नाव असं आहे की अनेक रसिकांना आपल्या मैदानात खेचून आणण्याचं काम या नावामध्ये नक्कीच आहे. आज ठाणे ग्रामीण क्षेत्रामधून आखाती देशाचे दौरे करणारा हा दिग्गज फलंदाज भावेश पवार. पुन्हा एकदा सामन्यामध्ये जाऊया. नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज धीरज गोलंदाजी मार्कवर. यावेळेला साफूल टॉस चेंडू चांगल्या पद्धतीने समाचार. चेंडू जाईल 6 धावांसाठी. या षटकात आलेला 3रा षटकार. भावेश पवार याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. संघाची धाव संख्या आता मात्र वेगाने वाढते, ती म्हणजेच 41 या धावसंख्येवरती येऊन पोहोचते. षटक क्रमांक 3 इथे संपला जातो. या षटकामध्ये तब्बल 20 धावा कुठल्या गेल्या. नक्कीच 3 षटकार आले या षटकामध्ये. पवन केने याच्या बॅटमधून लागोपाठ 2 षटकार आले होते. हर्षित 11 कुडूस विरुद्ध रामकृष्ण प्रतिष्ठान गोठिवली. संघनायक आपण 4 षटकांच्या मध्यंतरामध्ये टॉस बॉक्सकडे प्रयाण करावं. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विशेष सूचना. परंतु क्रीडारसिकांना एक चांगली माहिती. आज गोरसाहेबी या संघामध्ये ज्यांची ओळख ज्यांनी निर्माण केली, टेनिस क्षेत्राला ज्यांनी आपल्या नावाचा परिचय करून दिला आणि बघता बघता या नावाने भारत देश गाठला, ते नाव म्हणजे भावेश पवार आणि पवन केने. ही दोन्ही नावं अशी आहेत ज्यांनी ग्रामीण क्षेत्राला वेगळं वलय निर्माण केलं. कुठला लाभ मोह नाही आहे. आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी खेळणारे हे खेळाडू आज क्रिकेट क्षेत्रामध्ये आपली वेगळी छाप पाडून आहेत. अनेक व्ह्यूज यांना लाभतात. यांचे अनेक चाहते निर्माण झाले आणि या 2 नावांनी आपला दबदबा निर्माण केला. तर शेवटचा षटक शिल्लक असेल. शेवटच्या 6 संधी. संघाची धाव संख्या तुम्ही पाहतात नक्कीच 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. फलंदाज पवन केने यावेळेस स्ट्राईक एंडला असेल, तर गोलंदाजी मार्कवर भावेश नाईक. यावेळेस शेवटचा हाणामारीचा षटक ज्याला म्हटलं जातं, तोडफोड षटक ज्याला म्हटलं जातं, तो षटक यावेळेस हाताळण्याची जबाबदारी घेतोय गोलंदाज भावेश. पवन केने यावेळेस स्ट्राईक एंडला असेल, सामोरे जाईल. पहिला चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने समाचार घेण्याचा प्रयत्न. चेंडू एका टप्प्यानं जाईल. 4 धावांसाठी चौकार. यावेळेस आक्रमण प्रहार करत असताना, गोलंदाजांवरती अत्याचार करत असताना पवन केने तुम्ही पाहतात मैदानामध्ये अतिशय पारी यावेळेस खेळत असताना आपल्या संघासाठी.
संघाची धावसंख्या वेगाने वाढते ती म्हणजेच 45. वादळाला इथे शांत केलंय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. या शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत गोलंदाज भावेश याने 10 धावा खर्च केलेत. संघाची धावसंख्या 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. नक्कीच दोन्ही मोठे संघ यावेळेस एकमेकासमोर झुंज देत असताना पाहतात. एका बाजूने धारावे संघ प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले तर दुसऱ्या बाजूने गोरसई बी प्रथम फलंदाजी करत असताना टॉस हरल्यानंतर सुस्थितीमध्ये यावेळेस दिसून येते. 51 धावा यावेळेस लागल्या जातात. स्कोअरबोर्डवरती एक चांगला धाव फलक हलता ठेवण्याचं काम केलंय. नक्कीच आक्रमक रीतीने खेळत होता फलंदाज पवन. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज. यावेळेस हा चेंडू हवेमध्ये. नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आणखीन एक फलंदाज इथे बाद होईल. फलंदाज बाद होते. नक्कीच क्रमांक 4चा सूरज आणि किने याची खेळी याची हॅट्रिक जर समाप्ती होते. गोलंदाजांनी साध्य केली तर पुन्हा गोलंदाजांना सुद्धा 1000 रुपयांचं रोख पारितोषिक सन्माननीय संजयजी भोईर यांच्याकडनं. फक्त पाठ दोघांची थोपटली जाते. खेळ चांगला करा आणि बक्षिसास पात्र ठरा. दोन्ही संघ कमबॅक करतायत. गोलंदाज सुद्धा बोलतोय मी बॉल घेऊन आलोय, आम्ही आलोय जिंकायला. तुम्ही किती मोठे असाल तरी एक चेंडूच बाकी आहे विकेट काढायला. बरोबर कमबॅक होत आहे. 50 धावा लागल्या की सामना मोठा झाला समजा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस तुम्ही पाहू शकता विकेटच्या हॅट्रिक वरच्या उंबरठ्यावरती उभा गोलंदाज भावेश नक्कीच विकेट हॅट्रिक संपादन करेल का? 1000 रुपयाचा पारितोषिक नक्कीच मान करीत ठरेल का? त्या विरुद्ध फलंदाज तुम्ही पाहू शकता भावेश पवार ऑन स्ट्राईक. एक चांगला फलंदाज ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय मागच्या चेंडूवरती तोच भावेश. यावेळेस ऑन साइडला समोरच्या दिशेने समाचार. चेंडू जातोय सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. 6 धावांसाठी षटकार. संघाची धाव संख्या यावेळेस वेगाने वाढत असताना 57 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धाव फलक यावेळेस वेगाने गतीने पुढे जात असताना 57 धावा. गोरसई बी संघ यावेळेस प्रथम फलंदाजी करत असताना भावेश पवार ऑन फायर यावेळेस दिसून येतोय. गोलंदाज भावेश पुन्हा एकदा सज्ज असेल. आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस हा चेंडू खोदून काढलाय. नक्की समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे आणि एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये फलंदाज नक्कीच धावचीतच्या स्वरूपात बाद. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते ती म्हणजे 58 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिला डाव इथे समाप्त होतोय. 58 धावा लागल्या जातात. 59 धावांचा मोठा आव्हान यावेळेस रचला जातोय. यानंतर होणारा सामना शौर 11 कुडूस
विरुद्ध रामकृष्ण प्रतिष्ठान गोठिवली. दोन्ही संघ कर्णधार आपण नाणेफेकची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला असलेला टॉस बॉक्स एंडकडे यावं. बोथ द कॅप्टन. आणि आज आम्हाला आनंद वाटतो की ठाणे शहराचं असं एक उमदं नेतृत्व आणि कर्तृत्व असलेले धनी म्हणजेच सन्माननीय स्थायी समिती सभापती संजयजी भोईर साहेब यांची उपस्थिती लाभली आहे. खास करून त्यांनी जे स्पर्धा त्यांच्या वतीने भरवली जाते ती स्पर्धा सुद्धा ठाणे शहरातली एक भव्य दिव्य स्पर्धा. माजिवडा, बाळकोम, ढोकाळी, कोलशेत, मनोहरनगर असा त्यांचा जो प्रभाग आहे त्या प्रभागामधून कमीत कमी 192 संघ खेळतात 10 दिवसात. त्यामध्ये 20 संघ महिलांचे, अंडर-15चे संघ, अशी वेगळी स्पर्धा. आणि मुख्य म्हणजे क्रिकेटचं जे नियम आहे, अटी आहे, त्यांचं पालन कसं करावं आणि वेळेचं नियोजन आम्ही अजूनही नाही बघितलं. ते नियोजन तिथे बघतो. सकाळी 7 वाजता पहिला चेंडू पडणार म्हणजे पडणारच असं वेल टाईम मॅनेजमेंट असलेली स्पर्धा सन्माननीय संजयजी भोईर साहेब यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक चषक म्हणून पार पाडली जाते. आज ते इथे आहेत. त्यांचं स्वागत. कुडूस संघ शौर्य 11 नार्वेकेसरी या. शौर्य 11 कुडूस. आपल्याला विनंती कृपया टॉस बॉक्सकडे लवकर यावं. शौर्य 11 कुडूस आणि रामकृष्ण प्रतिष्ठान गोठिवली हा संघ इथे दाखल झालाय. दोन्ही दिग्गज संघ आहेत. कुडूस संघ शौर्य 11. हे पहा, आम्ही वारंवार पुकारा करायला आणि आपल्या नावाचा एवढं गाजावाजा करायला आपल्या बोलवत नाही आहोत. प्लीज, सन्मान्य संजय भोईर साहेबांची स्पर्धा असती तर तिथूनच माघार होती. एवढी वेळ आम्ही आपल्याला पुकारतोय. मान्यवरांची उपस्थिती असते, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. कुठल्या स्पर्धेची एक रीत असते, रिवाज असतो, तो मोडू नका. नियम अटी कागदावर नाही तर त्या मैदानात सुद्धा अंमलबजावणी केली जाते. ती स्पर्धा म्हणजेच रणजित स्मृती चषक 2022 ठाणे जिल्ह्याचा वर्ल्ड कप म्हणून संबोधलं जातं. अशा स्पर्धेमध्ये आपण आहात. कृपया सूचनेचं पालन करा, सहकार्य करा. चलिए शौर्य 11 कुडूस, लास्ट एंड फाइनल कॉल. अगर आप 1 मिनट में आपका कैप्टन नहीं पहुंचा तो फिर लग सकती है आपकी टीम को पेनल्टी. लास्ट एंड फाइनल कॉल. बघा, बोलायला बरं वाटत नाही हो, अच्छा नहीं लगता. बाजू में टॉस बॉक्स है, वहां पर आना है. प्लेइंग 11 लिस्ट. थैंक यू. नाणेफेकीचा टॉस करण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहेत सन्माननीय संजय भोईर साहेब. कुडूस संघ, रामकृष्ण प्रतिष्ठान संघ. आपल्याला दाखवू इच्छितो स्पेशल नाणं आहे. चांदीचं एका बाजूला रणजित फाउंडेशन, एका बाजूला रणजित स्मृती असं लिहिलं. आपल्याला कॉल करायचा आहे रणजित स्मृती किंवा रणजित फाउंडेशन. लेट्स हॅव अ टॉस. रणजित स्मृती असा कॉल आहे आणि येतोय रणजित फाउंडेशन. काय वाटतं, काय स्वीकारताय? बॅटिंग. बॅटिंग, खास कारण मोठी स्पर्धा आहे. स्पर्धा पण मोठी आणि समोरच्या टीमचा आम्हाला गेम माहित नाही म्हणून आम्ही बॅटिंग करणार आहे. नक्कीच इथे बघा डगआउट लागले. जो जिंकतो त्याचं डगआउट लागतं. आपलं लागेल? 100%. वा, हाच अभिमान असला पाहिजे. आणि काय वाटतं, जर टॉस जिंकला असं काय घेतलं असतं? जसं फिल्डिंगच घेतली असती. आपण पहिल्यांदा खेळतो इथे, हां, पहिल्यांदाच खेळतो. ठाणे जिल्ह्याचा वर्ल्ड कप म्हणलं जात आहे. कसं वाटतं आल्यावर? आल्यावर चांगलंच वाटते आणि आयोजन पण चांगलंच आहे. नक्कीच दोघांना शुभेच्छा. आणि सन्मान्य संजय भोईर साहेब आमच्यामध्ये आहेत, त्यांच्या वतीने सुद्धा असं आयोजन असतं जे नेटनेटकाने टाईम मॅनेजमेंटचं असतं. सर, काय सांगाल आयोजनाबद्दल
आणि आपण पण स्पर्धा आम्ही कव्हर करतो, इथे जी ही वेळ लागली त्याबद्दल पण. रणजित स्पोर्टच्या माध्यमातून आजची ही स्पर्धा अतिशय उत्साहाने जी चालू आहे आणि जर एक बघितलं आपण की नियोजन हा प्रत्येक ग्राउंडचं त्या ठिकाणी नियोजन असणं गरजेचं आहे आणि स्पर्धा भरवणं म्हणजे ती काटेवरची कसरत आहे आणि जी स्पर्धा त्या ठिकाणी आपण भरवतो त्याच्यामध्ये चांगले संघ त्या ठिकाणी आपल्यापर्यंत त्या ठिकाणी येतात आणि आपला गेम त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतात. मी श्रीकांत भोईरांचं आणि त्यांच्या परिवाराचं मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद मानतो की आपण असं ग्राउंड आणि जी टुर्नामेंट त्या ठिकाणी ऑर्गनाईज प्रत्येक वर्षी केली जाते. 2 वर्षे गॅप पडली होती करोनाच्या मुळे आणि आता परत जोराने त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे कारण निर्बंध त्या ठिकाणी शिथिल होतात आणि हे शिथिल होत असताना आपल्याला सर्व खेळाडूंची जी वाट त्या ठिकाणी बघत होते, जे खेळाडू ही वाट बघत होते की आपण कधी मैदानावरती उतरतो आणि त्या माध्यमातून आज ही स्पर्धा त्या ठिकाणी होत आहे. मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि नियोजन अतिशय चांगलं त्या ठिकाणी आहे आणि ज्या पद्धतीचं नियोजन आम्ही सर्वच ठिकाणी बघतो आणि रणजित फाउंडेशनचं त्या ठिकाणी जर आपण नियोजन बघितलं तर एक आगळं वेगळं त्या ठिकाणी असतो आणि त्याच्यामुळं कुठली स्पर्धा त्या ठिकाणी त्या स्पर्धेला गालबोट लागणार नाही अशा पद्धतीची त्या ठिकाणी स्पर्धा होते. धन्यवाद सर, आपण इथे आलात. मी विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थान बनवून दोन्ही संघांना शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. चांगला सामना होईल, चांगला सामना पाहायला मिळेल. काय घडेल काय बिघडेल मैदानात दिसेलच, परंतु ओके, over to the commentary box. थैंक यू सो मच बंटी देसाई जी, बहुत बहुत धन्यवाद. माननीय श्री संजय देवराम जी वोइड साहेब की उपस्थिति इस मंच पर और बहुत ही बढ़िया अंदाज में उन्होंने 2 अल्फाज कहे. इस बार देखिए दिशा देखना चाहेंगे अंपायर जरूर और अंतिम निर्णय उनका यहां पर आता हुआ वाइट बॉल. टारगेट रखा गया है 59 रन्स. इस मैच को जीत में तब्दील करना है तो बनाने होंगे 59 रन्स. नेक्स्ट बॉल, रिवर्स स्ट्रोक करने की कोशिश, शॉर्ट पिच गेंद थी, गति में थोड़ा सा वेरिएशन किया था, बिल्कुल बैक ऑफ द हैंड गेंद को किया था. बल्लेबाज इस गेंद को समझ नहीं पाए, पढ़ नहीं पाए और गेंद रही इस वक्त डॉट के रूप में. दोनों ही दिग्गज टीमें, एक तरफ दारावे तो दूसरी तरफ गुरसई. ये अच्छी गेंद थी, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी. सम्मानजनक स्ट्रोक खेला है, सिंगल रन यहां पर आसानी के साथ चहलकदमी करते हुए पूरा किया और स्कोर में तब्दीली जरूर नजर आती हुई. स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं. 1 ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या दर्शाती हुई 15 रन. 15 रन जरूर हुए हैं. 1 विकेट गिरा है इस वक्त विकेटों पर विशाल और उनका साथ देते हुए जरूर धीरज. इस तरीके की विकेटों के बीच में जोड़ी नजर आती हुई. भावेश जो कि ओपनर बैट्समैन के रूप में आए थे वो आउट हो चुके हैं. भावेश नाइक एक स्टार खिलाड़ी थे इस टीम के, वो आउट हो चुके हैं लेकिन धीरज अभी भी विकेटों पर डटे हुए हैं. टारगेट 59 रन. अब बची हुई 18 गेंदें, जीत के लिए 44 रनों की दरकार. इस मैच को जीतना है तो 44 रन बनाने होंगे. इसके बाद का मुकाबला दोस्तों एक बिग फाइट मैच, शौर्य 11 कुडूज वर्सेस रामकृष्ण प्रतिष्ठान गोटिवली. ये दोनों ही टीमों के बीच आपको जरूर देखने मिलेगा एक बिग फाइट मैच. इस वक्त भी चलता हुआ बिग फाइट मैच. गेंदबाजी की कमान पर आए हैं नए गेंदबाज, अपने बॉलिंग मार्ग पर सज्ज
होते हुए तेज तर्रार गेंदबाजी के लिए मशहूर गेंदबाज सूरज सटीक लाइन और लेंथ में गेंदबाजी करने वाला ये खिलाड़ी इस वक्त अपने बॉलिंग ट्रैक पर। बिल्कुल फील्डिंग को मापते और भापते हुए इस वक्त बल्लेबाज नजर आ रहे हैं। धीरज की अगर बात करें तो अपना अकाउंट ही उन्होंने 6 के साथ ओपन किया था। 6 रन के साथ अपना अकाउंट यहां पर जरूर खोला था। अगली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, पुल किया है, पुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल। व्हाट अ हिट। नाम है धीरज, काम है लंबे हिट लगाना। इस 6 के साथ स्कोर ने लगाई है छलांग। स्कोर जा पहुंचा है 21 रनों पर। क्या बात है, बहुत ही शानदार थ्रो, मिड विकेट से डायरेक्ट कीपर के हाथों में। धनराज, थ्रो के धनराज मैं तो कहूंगा। कद काटी देखिए लेकिन थ्रो देखिए, बहुत बढ़िया। इस बार ये अच्छी गेंद थी। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। टप्पा खाने के बाद तेज गति से कन्वर्ट होती हुई गेंद। बल्लेबाज बैट का फेस जरूर खोला था लेकिन बैट और बॉल की मुलाकात नहीं हुई। गेंद रही डॉट के रूप में। गेंदें अगर डॉट होंगी तो दबाव बन सकता है, गेंदें अगर डॉट होंगी तो प्रेशर बन सकता है, और इस दबाव और इस प्रेशर से रिलीज होने के लिए फिर आपको लगाने होंगे बड़े हिट, क्योंकि मैच का सिचुएशन है 13 गेंदें 34 रन। 13-34 का ये मुकाबला, बिग फाइट मैच। इस बार गति में मिश्रण किया था, टॉप एज लगा है और खुद भावेश पवार गेंद के नीचे। खूबसूरत कैच, विकेट का पतंग। 12 गेंदें, जीत के लिए 34 रनों की जरूरत। यस डीजे सैंडी।
के नुकसान के बाद। और अब यहां पर देखें तो धारावी टीम का स्कोर है 2 ओवर की समाप्ति के बाद 25 रन। अब यहां से मजा आएगा। अगली गेंद, पहली गेंद पर घुटना टेक, तमाशा देख, गेंद जाती हुई 1.5 ग्राउंड पार, ये आता हुआ रंजीत, षटकार, 6 रन। धीरज, धीरज के बल्ले से निकलता हुआ ये इस वक्त तीसरा सिक्सर। व्हाट अ हिट, क्या बात है धीरज। एक और बड़ा हिट लगाने की कोशिश खेला है, गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, 4 यस, 4 रन के लिए। हाल ही में केंद्र मंत्री चषक, केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 की चैंपियन टीम गोरसाई के साथ चलता हुआ इस वक्त जो मुकाबला है धारावी टीम, और क्या बैटिंग कर रहे हैं धीरज। और धीरज नाम के जो आज खिलाड़ी खेले हैं, सभी धीरज की आज राशि बेहतर नजर आई है, क्योंकि एक धीरज ने 50 भी जड़ा है। इस बार देखिए बड़ा हिट लगाने की जरूर कोशिश की थी, गेंद को खेला है डीप का कॉर्नर क्षेत्र में, थोड़ी सी फील्डिंग में फंबल जरूर देखने मिला, लेकिन यहां पर 2 रन दौड़कर पूरे किए। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल, बेहतरीन कॉम्बिनेशन के कारण मिलते हुए 2 रन। जब धीरज दौड़ लगा रहे थे तो मान लीजिए जिस तरीके से जंगल में हिरन दौड़ती है, उसी तरीके से दौड़ते हुए पहुंचे अपने पॉपिंग क्रीज में। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल, गुड कॉम्बिनेशन और 2 रन। अब मैच का सिचुएशन चेंज होता हुआ, दिलों की धड़कनें तेज करने वाला ये मुकाबला रंजीत स्मृति चषक 2022 ठाना का वर्ल्ड कप। इस वक्त आप देख रहे हैं जरूर क्रिकेट के रंग रंजीत के संग। इसी बीच अगली गेंद, इस बार विकेट करने की कोशिश, मिस टाइमिंग, सो गेंद हवा में, भावेश पवार गेंद के नीचे आने की कोशिश करते हुए, और कैच हुआ है ड्रॉप। ओहो हो, कैच छूटा है। ये कैच किसका छूटा है? नाम है धीरज, लेकिन खेल रहे हैं फास्ट, उसका क्या छूटा है। 10 गेंदों में 29 रन बना चुका ये सितारा। इस वक्त बल्लेबाजी की कमान पर धीरज, एक जीवन दान जरूर मिला है, और क्या परफॉर्मेंस कर रहे हैं, नो डाउट। 8 गेंदे 20 रन, 20 रन 8 गेंदे। क्या होगा क्या नहीं होगा, देखते हैं। आज के दिन का सबसे रोमांचक मुकाबला इस वक्त चलता हुआ। बिग हिट करने की कोशिश, मिस टाइमिंग, स्ट्रोक है, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे, इस बार हो कैच हुआ है ड्रॉप। फिर से एक बार जीवन दान मिलता हुआ यहां पर धीरज को। लॉन्ग ऑफ क्षेत्र में किशोर मुकादम, और उनके हाथ से कैच छूटा है। मैंने पहले ही कहा था कि आज जो धीरज नाम के खिलाड़ी है, इनका लक फैक्टर बहुत अच्छा है, इनकी राशि भविष्य जो राशि है आज के दिन की बहुत अच्छी नजर आ रही है। 2 कैचेस ड्रॉप। इस बार देखिए अच्छी डिलीवरी, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, गेंद रही डॉट के रूप में। मैच का सिचुएशन, यस दोस्तों, मैच का सिचुएशन आ चुका है 6 गेंदे और जीत के लिए 19 रन की जरूरत। मैच को टाई करना है तो 18, और ऑपोजिट टीम को टाटा और बाय बाय करना है तो 19। यस डीजे।
स्मृति चषक 2022। 6 गेंदे 19 रन। एक तरफ दारावे तो दूसरी तरफ गोरसाई बी। वेरी फर्स्ट बॉल खेला है, कट किया है, पॉइंट रीजन में, खिलाड़ी के हाथों से गेंद दूर और ये एक और दर्जेदार रंजीत 4। क्या मैच है दोस्तों, पैसा वसूल मुकाबला, नो डाउट। हिम्मत को जरूर, इनकी हिम्मत को सलाम। अगली गेंद इस बार आड़े बैट से खेलने की कोशिश जरूर की थी, 1 रन कंप्लीट किया है और मौका बन सकता है रनआउट का। रनआउट के रूप में जरूर विकेट गिरी है और बिल्कुल देखते हैं क्या हुआ है क्या नहीं। अंपायर का किस प्रकार का निर्णय है। 1 रन जरूर कंप्लीट किया लेकिन दूसरे रन के लिए निकले जरूर और रनआउट के रूप में यहां पर विकेट का पतंग होता हुआ। मैच अभी भी रोमांचक स्थिति में है। 4 गेंदे और 14 रन। 4-14 का ये मुकाबला, 4-14। और धीरज अब यहां पर सेट हो चुके हैं। अगर इस बल्लेबाज के रडार में, रेंज में गेंद आती है, यस तीसरे अंपायर यस बीमर के लिए यहां पर रिव्यू लिया है। अब चलते हैं थर्ड अंपायर की तरफ, तीसरे अंपायर की तरफ। बीमर के लिए रिव्यू यस रिफेयर किया गया है तीसरे अंपायर की तरफ ये डिसीजन। अब देखते हैं थर्ड अंपायर का क्या निर्णय होता है। इनफील्ड अंपायर का जो डिसीजन है वो फेयर डिसीजन हम तक के यस, उनका जो डिसीजन है वो डॉट बिल्कुल 1 रन इनर एज लगा है, इसके लिए 1 रन यहां पर कंप्लीट किया है। ये डिसीजन अंपायर का आया है। अब देखना यह है कि इस वक्त जो रिव्यू लिया गया है यहां पर बात बन सकती है, कुछ तो प्रॉफिट हो सकता है, चांस लेना जरूरी है। और एक रिव्यू मैं जरूर बताना चाहूंगा, जितनी भी टीमें पार्टिसिपेट कर रही हैं आप बीमर के लिए एक रिव्यू ले सकते हैं। अंपायर यस, नो बॉल। नो बॉल का डिसीजन तीसरे अंपायर की तरफ से आता हुआ। हमारे जो तीसरे अंपायर है स्क्रीन पर इस रिव्यू को देखकर उन्होंने डिसीजन यहां पर डिक्लेयर किया है कि ये बीमर डिलीवरी थी, कमर के ऊपर डाली गई गेंद थी। मैंने पहले ही कहा था कि कुछ ना कुछ तो फायदा हो सकता है। चांस लिया था और उसका बेनिफिट है, क्योंकि अब मैच का सिचुएशन है 5 गेंदे 13 रन, 5-13 और अगली गेंद फ्री हिट। लाइसेंस मिल गया है, 1 बॉल का लाइसेंस मिल गया है। आउट ऑफ द ऑफ स्टंप अच्छी गेंद थी। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। सिंगल रन कंप्लीट किया है, 22 के रूप में मिलेगा 1 रन। अब कहां से भी रन आए, सर से आए, हाथ से आए, पैर से आए, रनों की कदर करेंगे, क्योंकि इस वक्त जरूरत है रनों की, इस वक्त दरकार है रनों की। एक आधा बड़ा हिट मैच में करा सकता है वापसी। बल्लेबाजी की कमान पर आए हैं सचिन नाइक, एक बड़ा नाम, एक बड़ा सितारा सचिन नाइक ऑन स्ट्राइक। इस बार बैकफुट पर जाकर पंच किया था गेंद को जरूर और खिलाड़ी के हाथों को छूती हुई गेंद 4 रन के लिए। हजार व्यूअर्स इस मैच को इस वक्त लाइव देखते हुए 3000 व्यूअर्स का स्वागत है, वेलकम है। अगली गेंद, ओहो व्हाट अ डिलीवरी। इससे मैजिक बॉल कहा जाता है। बल्लेबाज की जैसे ही पलके झपकी वैसे ही गेंद निकल गई। तेज तर्रार गेंद, 2 गेंदे 8 रन, करो या मरो की स्थिति, डू और डाई की स्थिति।
इस बार हेलीकॉप्टर स्ट्रोक करने की जरूर कोशिश की थी, एक रन तेज कदमों के साथ पूरा किया है, दूसरे रन का डिमांड है और यहां पर दौड़कर 2 रन पूरे किए। व्हाट अ मैच। यस, तीसरे अंपायर की तरफ मांगनी गई है, तीसरे अंपायर की तरफ डिसीजन गया है। अगर रन आउट हुए तो फिर यहां पर एक बॉल में 7 रन की जरूरत होगी। 6 जड़ते हैं तो मैच कन्वर्ट होगा सुपर ओवर। अगर और मगर अब इसकी जगह नहीं बची। अब देखना यह है कि कौन सी टीम को मिलता है चांस, मौका। यस, अंपायर डिसीजन, तीसरे अंपायर का डिसीजन आता हुआ कि ये 2 रन कंप्लीट है, यानी रनआउट का जो रिव्यू लिया था वो रिव्यू समाप्त होता हुआ। अब एक बॉल, जीत के लिए 6 रन की जरूरत। एक बॉल 6 रन, नट आउट, 2 रन कंप्लीट हुए हैं। अंपायर ने डिसीजन अपना क्लियर किया है, नट आउट। अब एक बॉल 6 रन, सचिन बल्लेबाजी की कमान पर, एक बड़ा सितारा पवन बॉलिंग मार्क पर। क्या होगा? अगर किसी को दिल की बीमारी हो तो आवाज से ही काम चला लें, ये मैच ना देखें, सिर्फ आवाज सुने, क्योंकि दिलों की धड़कनें तेज। इसी बीच और इस बार व्हाट अ हिट, दिस इज अ गोल्डन 6। सचिन के बल्ले से यह दंदनाता सिक्सर। गोरसाई भी इस प्रतियोगिता से बाहर की तरफ रवाना होती हुई, लेकिन जाने से पहले दोनों ही टीमों से रिक्वेस्ट है हैंडशेक कर कर ही ग्राउंड से बाहर निकलना है, नहीं तर पुढच्या वर्षी टेंशन।